दिवाळी जशी साजरी करतो तितका आनंद वाटायला लागला. पाटील आज आमच्या घरी यायचे तर 2 क्विंटलचं हार आणलेले, आम्ही 2 क्विंटलचे फुलं आणलेले पाटलाला स्वागत करायसाठी. 1 क्विंटल 1.5 क्विंटलचा तर हारच आणलेला आहे मोठा, आणि अशा 2.5 क्विंटल फुलं आणलेले. दिवाळीच्या वर आमचा सण मोठा वाटू राहिला आम्हाला. आज आमची इतकुले लेकरं सुद्धा आज घरी राहिले दादाचा सत्कार करायसाठी. आम्हाला आरक्षण भेटलं, आम्ही त्याच्यात खूप खूप आनंदी. मुंबईतील आमरण उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील आज जालन्याच्या अंतरवाली सराटीत पहिल्यांदाच येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये या ठिकाणी मराठा बांधवांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या ठिकाणी मराठा बांधव, मराठा भगिनी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करताना पाहायला मिळत आहेत. आपण जर या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी गुलाबाचे फुलं आहेत, झेंडूचे फुलं आहेत, याची पाकोळ्या काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस अंतरवाली सराटीत परततील त्यावेळेस त्यांच्यावर गुलालाची आणि फुलांची उधळण केली जाणार आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी फुलांच्या पाकोळ्या करण्याचं काम या ठिकाणी महिलांकडून केलं जात आहे. त्याचबरोबर अंतरवाली सराटीचं जे व्यासपीठ आहे ते व्यासपीठ देखील या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी ते फुलांच्या माळा जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. आणि मनोज जरांगे पाटलांचे जे बसण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी देखील फुलं टाकून ते सजवण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया की नेमकं त्यांचा आजचा उत्साह कसा आहे. ताई, काय सांगणार, कसा उत्साह आहे आज? असं आम्हाला इतका दिवाळी जशी साजरी करतो तितका आनंद वाटायला लागला. पाटील आज आमच्या घरी यायचे तर आज इथं ज्या ठिकाणी आम्ही रडलो पडलो त्या ठिकाणी आज आम्हाला आनंदाचा दिवस आहे. आज आमचा मोठा दिवाळी दिवस आहे. आज काय सांगणार की तुमच्या 8 पैकी 6 मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, कसा उत्साह वाटतो? 8 पैकी 6 मागण्या पूर्ण झाल्यामुळे आज आनंदाचा आनंद झाला आम्हाला सगळा. आई, काय सांगणार, कसा उत्साह आहे आजचा? आम्हाला आज लगे मोठी दिवाळी झाल्यावर झाली. आम्हाला इतके दिवस झाले आम्हाला दिवाळीचा असं काही वाटत नाही, पण आज आम्हाला इतका हारिक झाला का यायचे म्हणून लयच हारिक झाला आम्हाला. या ठिकाणी तुम्ही फुलं काढून ठेवली आहेत, पाटलांचं स्वागत करणार आहात. आम्ही आता लगेच स्वागत करणारे पाटील आले का आम्ही येऊन बसलो. हा, आई, काय सांगणार, कसा उत्साह आहे आजचा? आजचे चांगले आनंद आहे. दिवाळी साजरी आम्हाला पाटलाचा आनंद आहे. आम्हाला पाटलांनी सगळ्यात चांगले केले. पाटलांनी आमचं लेकरा बाळाचं 8 पैकी 6 मागण्या मान्य झालेल्या आहेत, त्यांच्या उपोषण आंदोलनाला यश आलेलं आहे. चांगलं झालं, मस्त झालं. काय सांगणार, कसा उत्साह आहे आजचा? आजचा आम्हाला दिवाळीपेक्षा जास्त म्हणजे मोठा उत्सव आहे. दिवाळी नाही एवढा, हा आजचा उत्सव चांगला आहे आमचा. इतकं म्हणजे आमच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या झालेल्या आहेत. तरी पण बाकीच्या राहिलेल्या दादा करतेन, अशी दादा सगळे करतेन, फडणवीस साहेब ते अशी अपेक्षा बाळगितो आम्ही. त्यांचं करायलाच पाहिजे, त्यांनी आमच्या अपेक्षा पूर्ण सगळ्या. तुम्ही या ठिकाणी जरांगे पाटलांचं स्वागत करणार आहे, कशी तयारी झाली? जय्यत तयारी केलेली आहे जरांगे पाटलाच्या स्वागतासाठी. हार गजरे ते आणून फुलं पाकळ्या करून सगळ्यांनी मिळून हे केलेले स्वागत करणारे वळून हे करून. 2 क्विंटलचं हार आणलेले, आम्ही 2 क्विंटलचे फुलं आणलेले पाटलाला स्वागत करायसाठी. 1 क्विंटल 1.5 क्विंटलचा तर हारच आणलेला आहे मोठा, आणि अशा 2.5 क्विंटल फुलं आणलेले. ताई, काय सांगणार, कसा उत्साह आहे आजचा? आजचा उत्सव खूप छान आहे आणि आम्ही दिवाळी साजरी आज करणार आहे. दिवाळीच्या वर आमचा सण मोठा वाटू राहिला आम्हाला. आज आमची इतकुले लेकरं सुद्धा आज घरी राहिले दादाचा सत्कार करायसाठी. आम्हाला आरक्षण भेटलं, आम्ही त्याच्यात खूप खूप आनंदी. आपण या ठिकाणी पाहू शकतो की आज आमचा उत्साह जो आहे तो दिवाळीच्या सणासारखा आहे. आणि या ठिकाणी आम्ही जरांगे पाटलांचं स्वागत धूमधडाक्यात करणार आहेत, अशा प्रतिक्रिया या ठिकाणच्या महिला भगिनींनी दिलेल्या आहेत. गौरव साळी, मुंबई तक, जालना, अंतरवाली सराटी.